नमस्कार मंडळी. तर आजचा लॉग खूप स्पेशल असणार आहे. तुम्ही नक्की बघा. या लॉगमधून तुम्हाला कळेल की कंटेंट क्रिएटर्सची मेहनत काय असते, जिद्द काय असते आणि चिकाटी काय असते आणि परफेक्शन काय असतं. तर ह्या लॉगला मी सुरुवातीला आधीच सांगतो तुम्हाला की लॉगला आम्ही रील करण्यासाठी शंकरवाडीत गेलो होतो. तर तिथे आम्ही 2 रील केल्या. माझ्यासोबत अंकुश होता, वेदांत होता, जे खूप इंस्टाग्रामवर ऑलरेडी एक चिपळुणातील फेमस कंटेंट क्रिएटर्स आहेत. तर त्यांच्यासोबत मी रील करण्यासाठी पहिल्यांदा गेलो. माझा हा पहिला एक्सपिरियन्स होता. आणि भावानं तुम्हाला खरं सांगतो, त्यांच्यासोबत रील करण्यासाठी एक तर तुम्हाला पेशन्स पाहिजे आणि एक तर तुम्हाला स्किल तर पाहिजेच पाहिजे, पेशन्स पाहिजे, मेन म्हणजे पेशन्स पाहिजे. त्यांनी मी सांगतो तुम्हाला 2 रील केल्या. आम्ही 2.5 तास 2 रील केल्या. 2.5 तास लागले आम्हाला 2 मिनिटाची रील करायला. 2 रील 2 मिनिटाच्या करायला आम्हाला 2.5 तास लागले. म्हणजे ते अंकुशला एवढं परफेक्शन हवं होतं. बोलण्यात सुद्धा फंबल नको किंवा मुवमेंट करताना सुद्धा ही अशीच मुवमेंट आली पाहिजे. एंट्री घेताना सुद्धा असंच आलं पाहिजे. तर कॅमेरा शूट करताना, अँगल शूट करताना सुद्धा तो कॅमेरामधला सारखं सांगत होता. तर हे खूप माझ्यासाठी, मी आत्तापर्यंत एवढ्या रील केल्या, पण हा एक्सपिरियन्स खूप माझ्यासाठी भारी होता आणि खूप एन्जॉय केलं मी. 2.5 तास कधी गेले कळलं नाही. आणि खरंच खूप थँक्यू अंकुशला पण, की खरंच मला एवढ्या गोष्टी त्यांनी शिकवल्या. अजून तो बऱ्याचशा गोष्टी शिकवत असतो, मग ह्या गोष्टी त्यांनी शिकवल्या मला. आणि तुम्ही बघा हा BTS हा लॉग, कळेल तुम्हाला की किती आम्ही डोकेफोडी केले. आणि ह्या 2 रील तुम्हाला लवकरच कोकणचा फोटोग्राफर या इंस्टाग्राम पेजवर बघायला मिळतील आणि त्या माझ्या आयडीला सुद्धा पडतील. गावकरचे त्याची मी कोलॅब करेल अंकुश मला, तर त्याही तुम्हाला बघायला मिळतील. तर इंस्टाग्रामवर सुद्धा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि युट्यूबला पण सुद्धा येतील. त्या अंकुश चांदे लॉगला असतील. चला सुरू करू. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. नमस्कार मंडळी, मी तेजस कदम, तुमचा लाडका गावकरांचा तेजू, तुमचं स्वागत करतो या नवीन लॉगमध्ये. तर आजचा लॉग खरंच खूप स्पेशल असणार आहे, कारण मी आज आलोय शंकरवाडीत. माझा जो भाऊ होता राकेश कदम, जो इथले सार्वजनिक गणपती चिपळुणातले बरेचसे बनवायचा, तर तो 2 वर्षापूर्वी अल्पशा आजाराने त्याचं निधन झालं. पण आज पुन्हा एकदा आम्ही कारखान्यात आलोय. योगेश दादा जो आहे तो हे गणपती काढत असतो. मी तुम्हाला वेगवेगळे गणपती जे आहेत रंगवलेले ते सुद्धा दाखवेन. पण आज आम्ही आलोय रील करण्यासाठी. तर रील करण्यासाठी माझ्यासोबत आहे तुमचा लाडका अंकुश चांदे. नमस्कार. नमस्कार. बिस्किट खाऊ? सध्या आम्हाला चहा आणि बिस्किट दिलेली आहे, तर ते खाण्याचं काम चालू आहे. पहिली खडी साखर मिळेल. कोणी दिला? आईने. हा. तर वेदांत सुद्धा आहे. तर आम्ही रील करणार आहोत. तुम्ही नक्की बघा हा लॉग, शेवटपर्यंत बघा. BTS तुम्हाला या लॉगमध्ये दाखवलं जाईल. चला. 100%. व्हिडिओ जवळजवळ पूर्ण होत आले. हे प्लॅस्टिक काढ त्याचं, अंक्या. आपले डायरेक्टर आहेत अंकुश चांदे. आता हा शेवटचा सीन शूट होतोय, तो तुम्हाला रील मध्ये दिसणारच आहे. बाप्पाची मूर्ती एवढी दिसत नाही. मोदक हे मागवलं. मी इकडनं कुठे दिसू, मी इकडनं कुठे करू. माझा मोबाईल तुझ्या मोबाईल. रिटेक ते कळलं मला. कळलं, हे कळलं मला. ते सर सॉरी सर सॉरी. 1 2 3 स्टार्ट. सकल जनाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता, महाद्वार या नगरीचा तू, महाद्वार या नगरीचा तू, नैवत अमुचा विनायक. थँक्यू तेजस. हे गजानन हे गजानन हे गजानन हे. आता पुढची रील करतोय.
डायरेक्टर आपले आता सांगतायत नेक्स्ट रील आणि एक्स्ट्रा बघा अजून एक कॅरेक्टर आमच्याकडे ऍड झालेला आहे. हा तो विषय काय सांगतो तुला. त्याला उंडी तो विषय काय असणार आहे, तो कारखान्यातला असणार आहे, मी मुंबईतला असणार आहे. बघ यार ओके सिरियस बी सिरियस ओके. बाय. हां तर मी असणार मुंबईतला सिंगमपूरला मी मुंबईतला असणार आहे आणि एका कारखान्यामध्ये दादा बोलणार की दादा आमची मोठी झाली घरी लोक सुट्टी करून आलं मुंबईवरून काय नाही रे दादा मूर्तीचं बघ डेकोरेशनचं काम वगैरे होतं गाडी साफसफाई म्हणून म्हटलं एवढं काम झालं तर मूर्ती बघायला येतो म्हणून मूर्ती बघायला आलो. तर झालं बघ हे बघ तू झाली ना मूर्ती ते तयारच आहे. ते काय नाही जातं जरा ते धोत्राचा रंग जरा वरती फेकायला दिलं तर कसं वाटेल आणि मग ते बोलणार आणि मी बाकीची मूर्ती बघायला लागलो. कंटेंट आठवलाय मला चालू आहे. मला काय वाटतं माहिती अंकुश वाक्य कोणाकोणाची गाडी ते चालू धोत्रावरून ते हे एवढं बोलणं मला अरे हा तो मी जस्ट बोलून गेलो धोत्रावर ना. अच्छा. हा काय बोलतो मुंबईवर आम्हाला ज्ञान शिकवतात जसं काय आम्हाला गावातल्या माणसाला काय समजत नाही. म्हणजे चाकरमानी माझी काढू दे. आम्हाला चाकरमानी आम्ही गावातल्या लोकांच्या मेन विलन हा मेन विलन आहे. हा मेन हिरो आहे आणि मी सहाय्यक आहे. मग तुझे तुझे जाम मी सहाय्यक आहे. नाही खरं. आता मी नवीन गणपती आणलाय शूटला. हा इकडे वर ठेवलाय गणपती चेंज केला. आम्हाला शेला आणि धोतर दोन्ही पाहिजे ना म्हणून मूर्ती बोलायची. चला लेट स्टार्ट. डायरेक्टर टेक घ्या चला. हा कलर इथं कशाला मारलास? काय झाला आता? काय झाला काय? मी तुला काय सांगितलं होता गेल्या वर्षी जसं आपण मूर्तीला कलर केलेला आहे तसंच कलर करायचं. तसंच आहे की तसंच आहे की काय आपलं नाव झालंय त्याच्यामुळं आपल्याकडे गणपतीची ऑर्डर वाढली. हा आपलं रंगकाम चांगलं होतं म्हणून ना एवढा सत्कार केला आपल्याला बोलवून. हा आणि तू असा करतोय. बरं राहू दे ते हुरक आणि हा होय तुला सांगायचं राहिला मेन सांगायचं राहिला ते मुंबईतलं चाकरमानी येतील आणि नकरगर घातील मला हा कलर हिता हवाय तिथं हवाय. त्याच्या आधी कशाला बघितला स्टार्ट. डायरेक्टर कॅमेरावर टेक 1 टेक 15 झाला आता. कॅमेरा ऍक्शन. 1 2 3 हा कलर इथं कशाला काढला? काय झालं आता? तुला मी काय सांगितलं होता गेल्या वर्षी जसं आपण मूर्तीला कलर काढलेला होता तसाच काढायचा आहे. अरे आपली ऑर्डर 1 2 3 हे त्याच्या अरे गणपती झाला का आपला? काम भारी केलं. माझी मूर्तीचा जरा प्रॉब्लेम केला काय समजत नाही. आज जेवढे तुम्ही आतुरतेने गणपतीची वाट बघत नाही ना तर दुप्पट आतुरतेने आम्ही सुट्ट्यांची वाव काय सुट्टी कधी काय असं काहीतरी पाहिजे तर त्याच्या दुप्पट आतुरतेने आम्ही वाट बघतो. का तर आम्हाला गावची ओढ लागलेली असते. हा आणि तुम्ही तर इथं बसता रे. आम्ही गणपतीसाठी खास मुंबईवरून धक्के बुक्के खात आम्ही लोकलमधून ट्रेनमधून आम्ही इकडे येतो. का तर गणपतीची ओढ आहे. आणि तुम्ही काय बोलता आम्हाला गणपतीचं काही कळत नाही. टार्गेट पूर्ण करतो ते राहिला. आणि तुम्ही तिथं गणपती तुम्ही तिथं गावी असता आम्ही गणपतीच्या सुट्टीसाठी खास ओव्हर टाइम करून आम्ही टार्गेट पूर्ण करून मुंबईच्या माणसांना. तुम्ही काय बोलता आम्हाला गणपतीचं काही कळत नाही. ते आता अंकुश मुंबईत पण फेमस होणार आता. इथं लागले मुंबईच्या माणसांचं. अंकुश नाही अंकुश मुंबईत फेमस होणार आहे आता. जुवेकर कोण तो? संतोष जुवेकर. संतोष जुवेकर तू माहिती डायलॉग आहे तो रे गणपतीची आमची पोरं कामावर नाही येतात पण मंडपाच्या कामासाठी येतात असं. गणपतीची वर्दी मागायला म्हणजे 100 रुपये आम्हाला भेटी आली ना आमच्या मंडळावर. तो पण डायलॉग करायचा आहे 100 रुपयासाठी. सेम 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 डायलॉग परत तेवढ्या अग्रेसिव्हली बोलणारा पाहिजे. तूच बोल ना. शेवटचं काय काय डायलॉग माहितीये काय ते काय केलं वेदांत बोलल वेदांत बरोबर बोलल तो झाला तो वेदांत बोलल नंतर घाले 4-5 पोरं पाहिजे वर्गणी मागायला जातोय तिरीला सेम डायलॉग वर्गणी मागायला जायचं कोणाकडे कोणाच्या घरी जायचं उद्या परवा करू. ऐक माझं नाही संध्याकाळी कर रे बाळा. कोण झाली किती वाजता सुटतो? सोनुगडी 8ला नाईट करायची नाही. ऐक ना यांची लावून ऐक तरी विषय तर वर्गणी मागायला जायचं ते झालं मग तो डायलॉग सेम बोलायचा जो पिक्चर डायलॉग पिक्चर मध्ये तो सेम डायलॉग. अगं जा ना का आमच्या शेवटला उद्या एक
ऍड करायचं ते काहीतरी ऍड करायचं त्याच्यामध्ये. हे बघा. ती बाई बनणार म्हणजे ते कलर सुकले तरी आम्ही कलर काढतो. आता का आपल्याला मंडळामध्ये पाय पडून देणार नाही. कॅमेरा चालू आहे बाबा तुझ्यावरती मी एवढं प्रेम दाखवेन ना कॅमेरा चालू असताना. कॅमेरा बंद झाला की मग बंद आला की बघ संपलं प्रेम संपलं. कोण वेदू एक काम ना कर ना, लॉग चालू असताना 100 रुपये घे ना. अरे असं कर ना, लॉग चालू असतानाच पैसे दे ना. नंतर गॅरंटी नाही रे, नंतर गॅरंटी नाही. झालं की कोण वेदू. अगदी फक्त 50 रुपये आमच्या तिघांवर खर्च करायचे. एवढं नाही म्हणून पंचवीस 15 रुपये तू ठीक आहे. ठीक आहे चल आत्ता दे. 2 खाणार मी 2 माझ्या नावावर 2 आहे. ओके ठीक आहे गाय थँक्यू. गाईज मी दाखवतो. गाईज मी हब्बे पण नाही, सगळं काम सोडून आलो मी त्यांच्यासाठी. याला काम धंदे सोडून आला म्हणजे त्याला 2 मी चहा पण चिवड्या खाऊन आले. मी कामाच्या मधनं चालू आहे. हा जेवण बनवता आणि मी कामाच्या बाजून आलो तू तरी मतन आला तुम्ही आता. एक नंबर लाईट आली. 15 रुपयाचं सूप पिणार त्याच्यावरती नाही. ओके घे परत का थोड्या येणार तसं शेवटीला. मित्रांनो 5 वाजता आलोय, आता 7:30 वाजले. 2 रील करायला आम्हाला 2.5 तास गेलेत. 2.5 तास. काय असेल तो? अरे काय असेल तो डायरेक्टरने पुरा थकवलाय आपल्याला. डायरेक्टर डायरेक्टरने एवढा होता ह्याच्यामुळेच एवढं म्हणजे वा काय रंगरंगव वा 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 कलर चेंज रंगात रंग वाट 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 2.5 तास. म्हणजे पहिली रील आमची 1 तासावर झाली, पण दुसऱ्या रीलला आम्हाला 1.5 तास गेला. 1.5 तास गेला. म्हणजे आमचा कॅमेरामन पण ऐका ह्याच्यात ना मी एकच बोर घेतला, पण हे जे तुम्ही रंग रंगवताय ना ते आधीचे मला तुम्ही रंगरंग जाऊ नका, रंग रंगवा. चला तर मंडळी, ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा उचल का सबस्क्राईब करा मेरे बाप्पू. हा उचल मातीचा.